मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन, तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. 7 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना नव्या प्रकाशासाठी चिंतन आणि ज्ञानप्राप्ती या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. नव्या धम्माचा शोध बोधिसत्व गौतम सम्यक सम बोधीनंतर बुद्ध होतात, बुद्ध होतात, बुद्ध होतात. आणि बुद्ध आणि त्यांची पूर्वकालीन नेमकी कशी होती, बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाची पूर्वकालीन कसे होते, तर बुद्ध आणि वैदिक ऋषी जे आहेत, वेद हा एक मंत्राचा म्हणजेच ऋचा किंवा श्रोत्यांचा संग्रह आहे. या ऋचाचे उच्चार करताना त्यांना ऋषी असं म्हटल्या जायचं किंवा म्हणतात. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्म, महिंदी, यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या ह्या एक प्रार्थना होत. धावा म्हणजे शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, भक्ताकडून अन्न, मांस आणि मद्य याचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली एक प्रकारची प्रार्थना होय. या वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही, परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना या ठिकाणी मांडल्या होत्या. आगमर्षण, प्रजापती, परमेष्ठी, ब्रह्मस्पती किंवा बृहस्पती, अनिल, दीर्घोत्तमा, नारायणा, हिरण्यगर्भ, विश्वकर्मा हे ते इत्यादी ऋषी होते. या वैदिक
तत्ववेत्ता पुढील मुख्य समस्या अशी होती की जग उत्पन्न कसे झाले, वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली, त्याचे ऐक्य व अस्तित्व का आहे, निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली, जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे. या अगमर्षण म्हणतो की जग जे आहे ते तपापासून उत्पन्न झालेले आहे किंवा निर्माण झालेले आहे. तप म्हणजे उष्णता आणि या उष्णतेपासून जे जग आहे ते निर्माण झालेले आहे. हे निर्मितीक्षम तत्व होय आणि त्यापासून अनाद्यनंत असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला आणि याच्यापासून तमस म्हणजे रात्र उत्पन्न झाली आणि तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. काळाने पुन्हा चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस रात्र यांची व्यवस्था निर्माण झाली. असं जे मत आहे ते अगमर्षण यांचं आहे. आता बृहस्पती काय म्हणतो किंवा ब्रह्मस्पती काय म्हणतो की असतपासून सत ची उत्पत्ती होते असा सिद्धांत त्यांनी या ठिकाणी गृहीत धरला. त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादी अत्यंत असा सांगितला. सत हे मूलतः असतपासून उत्पन्न झाले आणि जे जे सत अस्तित्वात असलेले आहे आणि जे जे काही शक्य आहे तरीही अस्तित्वात नसलेले आहे, या सर्वाच्या असत हा एक मूलाधार आहे. प्रजापती परमेष्ठीचं मत असं आहे की असतपासून सत निर्माण झालं आणि या प्रश्नापासून सुरुवात केली. त्यांचं म्हणणं असं होतं की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी संबंध नाही, परंतु त्यांचं मत जे आहे अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूचे मूळ जे आहे ते म्हटलं म्हणजे पाणी होय. त्यांच्या मते मूळ पदार्थ जे पाणी हे सत आणि असत यांच्या व्याख्येत बसत नाही आणि परमेष्ठी जो आहे त्याचं जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही. त्याचं मत असं होतं की पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेतो आणि या तत्वाला काम किंवा वेच्छिक इच्छा असं सुद्धा या ठिकाणी त्यांनी नाव दिलेलं आहे. अनिल जो आहे हाही एक वैदिक तत्ववेत्ता होता आणि त्याचं मत असं होतं की वायू हे मूल तत्व होय आणि त्याच्या स्वाभाविक चैतन्य शक्ती असते. त्याच्या निर्मितीत तत्व अनिसर्गताच असते आणि दीर्घतम यांनी असं सांगितलं की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावर हालचाल करणारा सूर्य जो आहे तो पुढे मागे सरकत असतो असं यांचं म्हणणं आहे. मग सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याचप्रमाणे बनलेली असतात. सूर्य, विद्युत व अग्नी या पदार्थ पाण्याचे बीज होत. पाणी हे वनस्पतीचे बीज आहे आणि याप्रमाणे दीर्घतम यांचे विचार होते. नारायणाच्या मतानुसार पुरुष परमेश्वर हे पहिले जागत कारण होय आणि सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, श्रुती, पक्षी, सर्व पशु मानवाच्या सर्व काही जाती आणि सर्व मानवी संस्था यांनी उत्पत्ती जी आहे ती पुरुषापासूनच होते. तात्विक दृष्ट्या हिरण्यगर्भ जो आहे या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ जो आहे तो असं म्हणतो म्हणजे सुवर्णगर्भ अर्थातच बीज या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तीची आणि ऐहिक व परलौकिक जीवाची उत्पत्ती होते असं त्या हिरण्यकर्माचं म्हणणं आहे. हिरण्यकर्म म्हणजे अग्नी सौरतत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासून बनले आहे असं तो हिरण्यकर्म म्हणतो. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूल पदार्थ पाणी होय असे गृहीत धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले आहे असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्माच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होत. रूपांतराचे तत्व
अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले? आणि त्याने आपल्यातील चैतन्य शक्ती या निर्मिती तत्व, भौतिक सामर्थ्य, नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्या पुढे शिल्लक असा राहतोच. विश्वकर्माचं मत असं होतं की परमेश्वर हीच चैतन्य शक्ती होय, परमेश्वर हाच प्रारंभही असतो आणि परमेश्वर हाच अंतही असतो. तो दृश्य विश्वाच्या या पूर्वीपासून आहे. सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता आणि परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे. तो अज म्हणजे जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूचे भवितव्य त्याला माहीत आहे. बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी हे आदरणीय वाटत नाही. जे काही वरील वैदिक ऋषी आहेत हे बुद्धांना जे आहेत हे आदरणीय वाटलेले नाहीत. बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी हे आदरणीय वाटले नाहीत. फक्त 10 वैदिक ऋषींना त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्राचे खरेखुरे जनक मानले. परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रामध्ये त्यांना काही म्हणजे अशा या मंत्रामध्ये किंवा अशा या ब्राह्मक कथामध्ये किंवा या तत्वज्ञानामध्ये त्यांना काहीही आढळलेले नाही. कुणाला काहीही आढळले नाही? बुद्धांना काहीही आढळलेले नाही. त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहे. आता ओसाड वाळवंट जे आहे किंवा वाळवंटी प्रदेश जो आहे किंवा खडकाळ शेती आपण त्याला म्हणूयात. खडकाळ शेतीमध्ये काही पिकं येतात का? नाही येणार. किती तुम्ही प्रयत्न करा परंतु खडकाळ शेतीमध्ये पिकच येत नाहीत. आणि म्हणून बुद्ध असे म्हणतात की आता जे काही एवढं वाचलेलं आहे ते कसं आहे तर ते खडकाळ जमिनीवाणी आहे. म्हणजे जसं वाळवंट प्रदेशामध्ये काहीच उत्पन्न होत नाही तशा पद्धतीचे हे काय आहेत, तशा पद्धतीचे हे विचार आहेत. आणि नैसर्गिक पातळीचे उंचावणारे असे जे काही मंत्रामध्ये त्यांना काहीही आढळले नाही. म्हणजे जे काही हे वैदिक तत्वज्ञान आहे त्या वैदिक तत्वज्ञानामध्ये काही मंत्र सुद्धा आहेत आणि या मंत्राची पातळी जे काही उंचावणारे आहेत त्या मंत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी काहीही आढळलं नाही. जसं आपण म्हणतो की हा मंत्र टाकला की असं होतं, तो मंत्र टाकला की तसं होतं. तर बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्या मंत्रामध्ये सुद्धा त्यांना काहीही आढळलेलं नाही. त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत आणि म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काहीच नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र जे आहेत बाजूला ठेवलेले आहेत. बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये दिसतं का एक तरी मंत्र आपल्याला? नाही दिसत. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धांनी या मंत्राला बाजूला सारलेला आहे. त्याचप्रमाणे वैदिक ऋषीच्या या तत्वज्ञानात त्यांना काहीही आढळलेले नाही. सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाचपडत होते परंतु ते त्या सत्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. सत्य जाणून घेण्यासाठी ते प्रयत्न करत होते परंतु सत्यापर्यंत ते मात्र पोहोचलेले नव्हते. त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. म्हणजे एखादी वस्तू जर तपासून पाहायची असेल तर त्याला कुठल्या तरी गोष्टीचा आधार पाहिजे आणि या ठिकाणी कोणताही आधार नसलेल्या केवळ काय आहे तर कल्पना होत्या. तत्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणत्याही सामाजिक मूल्य निर्माण झाले नाहीत आणि म्हणून वैदिक ऋषीचे तत्वज्ञानही निरुपयोगी म्हणून बुद्धांनी ते जे आहे अमान्य केलं. आणि म्हणून जे आहे या वैदिक ऋषीचे तत्वज्ञान ही निरुपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले आहे. तत्ववेत्ता जो कपिल आहे हा कपिल जो आहे
वर्षभरातील जे काही प्राचीन तत्ववेत्यात कपिल हा जो आहे त्यावेळेस अग्रगण्य असा मानला जात होता, कारण भारतवर्षामध्ये प्राचीन तत्ववेत्यात कपिल जो आहे तो अग्रगण्य असा मानला जात होता. याच्या या तत्वज्ञानाविषयीचा दृष्टिकोन अनन्य असा होता. तत्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय असे होते. त्याच्या या तत्वज्ञानाला सांख्यिकीय तत्वज्ञान असे ओळखले जाईल. त्याच्या विचारातील मूलतत्वाचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे आणि सांख्यिकीय तत्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय. या पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही. म्हणजे तत्ववेत्ता कपिल जो आहे, या तत्ववेत्ता कपिल यांनी असं तत्वज्ञान मांडलेलं आहे, जर सत्य असेल तर त्या सत्याला पुराव्याचा काय पाहिजे, आधार पाहिजे. आणि हे सांख्यिकीय तत्वज्ञानाचे पहिले असं तत्व होय की जे पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही. जसं आपण कोर्टामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला आपली सत्य असेल आणि ती मांडायची असेल तर आपल्याला कोर्टामध्ये काय मागतात, पुरावा मागतात. सत्य तर आहे आपल्यालाही माहीत आहे, परंतु त्या ठिकाणी आपल्याला काय सांगतात, पुरावा आणायचा. तसं या ठिकाणी या कपिलाचं तत्वज्ञान आहे. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त 2 मार्ग या ठिकाणी मांडले, प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान. कपिलाने या ठिकाणी 2 मुद्दे मांडलेले आहेत. ते म्हटलं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन, आणि अनुमान, या अनुमानाची सुद्धा या ठिकाणी 3 प्रकार आहेत. ते कारणावरून कार्य ओळखणे, कारणावरून कार्य ओळखणे. जसं ढग आलेला आहे आणि ढग आलेला आहे म्हणून आपल्याला दृष्टीस दिसतं, नजरेला दिसतं, आणि त्यावरून आपण काय काढतो, मग त्या अनुमान काढतो की पाऊस येणार आहे. कार्यावरून कारण ओळखणे, जसं दरीतून वाहणाऱ्या ओहळाला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढतो. आता आपण दरीच्या खाली जरी असलो तरी त्या ठिकाणी पाण्याचा असा ओढा येतो आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की डोंगरावर कुठेतरी पाऊस पडलेला आहे आणि मग असा हा लोंढा खाली येत आहे. तिसरा आहे साम्य. जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो, असे आपण अनुमान काढतो. जसं आता आपल्या नजरेला या ठिकाणी आलेला आहे की हालचाल झालेली आहे आणि जागा चेंज या ठिकाणी झालेली आहे, आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो, असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे जे आहेत ह्या निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे. याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे, हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते, त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते, असं त्यांचं मत आहे. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले, हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला पहिला आधार होय. परंतु आपल्या मताच्या या पुष्टार्थ त्याने इतरही काही आधार दिले आहेत. असत हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही. वास्तवता नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. सृष्ट वस्तू ही पदार्थापासून बनते आणि त्यापेक्षा ती निराळी नसते. ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते, आणि अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते, आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासून विशिष्ट स्वरूपाचा पदार्थच निर्माण होतो. मग या इंद्रिय गोचर विश्वाचं नेमकं मूळ कोणतं आहे?
कपिल म्हणतो की उत्क्रांत वस्तू आणि अनुत्क्रांत वस्तू यांनी हे इंद्रिय गोचर विश्व बनले आहे. व्यक्त वस्तू हा अव्यक्त वस्तूचे मूळ असू शकत नाही. व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मूळाचे जे स्वरूप त्याच्याशी तर हे विसंगतच आहे. सर्व व्यक्त वस्तूचे परस्पराशी काही अंशी साम्य असले आणि म्हणून एक दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूळ घटक होऊ शकत नाहीत. आणि नंतर कपिलाने असे विधान केले की जरी कार्य हे कारणाने बनलेले असले तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे आणि म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही? तिच्या मागे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रिय गोचर का होत नाही याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिले. त्याची कारणे ही निरनिराळे असू शकतील. एक असेही कारण या ठिकाणी असू शकते की ज्याप्रमाणे त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते आणि अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाही. त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंचा सूक्ष्म स्वरूपामुळे या इंद्रिय गोचर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सानिध्य असल्यामुळे अथवा तिसरीच एखादी वस्तूचे मध्येच असल्यामुळे किंवा तत्सम दृश्य पदार्थाशी झालेल्या या संकरणामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व किंवा निरीक्षणाचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळेही अव्यक्त वस्तू अदृश्य राहतील. कपिलाच्या या विचारण्यात आले मग विश्वाचे नेमके मूळ कोणतं आहे? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो असे कपिलास विचारल्यानंतर कपिलाने उत्तर दिले, व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंना कारण नसते, पण दोघांचेही मूळ मात्र कारणातीत आणि स्वतंत्र असते. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश काल याच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्याचं मूळ एकच आहे की शाश्वत आणि सर्वव्यापी व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयक असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते, परंतु ते निष्क्रिय आणि एकसंघ असते. कपिल म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया सत्व, रजस, तमस या तिच्या 3 घटकामुळे घडत असते आणि यांना 3 गुण असं म्हटलेलं आहे. माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्याचा अविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिल्या घटकाचे सादृश्य आणि दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा घटक जो आहे जड असून तो नियमन करतो आणि निष्क्रिय व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो. या 3 घटकाचे परस्पराशी असलेले संबंध जे आहेत ते मूलतः अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकांवर मात करतात, एकमेकांना आधार देतात आणि परस्परांना मिसळूनही जातात. हे घटक ज्या पद्धतीने ज्योत, तेल आणि वात या दिव्याच्या घटकाप्रमाणे आहेत असं या ठिकाणी कपिल म्हणतो. जेव्हा या 3 गुणांना समतोल असतो आणि एक दुसऱ्याच्या पेक्षा वरचढ होत नाही तेव्हा हे विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांती थांबते. जेव्हा या 3 गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होते तेव्हा हे विश्व सचेतन होते आणि याची उत्क्रांती सुरू होते. गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या 3 गुणांचा समतोल बिघडतो. कपिलाच्या या तत्वज्ञानातील हे सिद्धांत होते आणि हे सर्व तत्वज्ञानापैकी कपिल मुनीच्या या तत्वज्ञानाचा बुद्धावर फार मोठा प्रभाव पडला. ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यावर आधारलेली आहे असा कपिल हा एकच तत्वज्ञ असल्यामुळे बुद्धांना या ठिकाणी आढळून आलं.
आता या ठिकाणी बुद्धांच्या म्हणजे या कपिलाच्या तत्वज्ञानाचा बुद्धांच्या विचारावर फार मोठा असा प्रभाव पडला. कारण कपिलाने जे काही सांगितलेलं होतं ती प्रत्येक गोष्टीचा त्यांनी या ठिकाणी स्वीकार केलेला नाही. ज्या ज्या आपण या ठिकाणी वाचून दाखवलेल्या बाबी आहेत ह्या सगळ्याच बाबी बुद्धांनी स्वीकारलेल्या नाहीत. जरी कपिलाची जे तत्वज्ञान आहे हे बुद्धांना पटलं किंवा त्यांच्या ही शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यावर आधारलेली होती, परंतु असा कपिल हा एकच तत्ववेत्ता होता की जो बुद्धांना या ठिकाणी आढळून आला. आणि म्हणून बुद्धांनी या कपिलाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट जी आहे त्यांनी स्वीकारलेली नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3च गोष्टी स्वीकारल्या. बरोबर आहे, 3च गोष्टी या ठिकाणी स्वीकारलेल्या आहेत. पहिली गोष्ट जी आहे बुद्धाने कपिलाचं जो तत्वज्ञान आहे त्या कपिलाच्या तत्वज्ञानातील केवळ 3 गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. पहिली जी काही विचारसरणी होती ती म्हणजे वैदिक विचारसरणी. ही तर बुद्धांनी काय केलेली आहे, धुडावून लावलेली आहे. तिची विचारसरणी बुद्धाला पटली का, नाही पटली. परंतु कपिलाचं जे काही तत्वज्ञान आता आपण एक पानभर पाहिलं ते सगळं काही बुद्धांनी स्वीकारलेलं नाही. त्यातले केवळ 3 मुद्दे स्वीकारलेले आहेत. ते 3 मुद्दे म्हटलं म्हणजे पहिला मुद्दा आहे, फक्त 3 गोष्टी या ठिकाणी ग्राह्य धरलेल्या आहेत बुद्धाने. सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे. सत्य जर असेल तर सत्याला पुरावा असला पाहिजे आणि सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे. हे या ठिकाणी त्यांनी मान्य केलेले आहे. देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले आहे. इथं हा सुद्धा मुद्दा आला होता की देव जर अस्तित्वात आहे, देव जर कोणी मानत असेल आणि देव जर अस्तित्वात आहे किंवा त्यानेच जर हे विश्व निर्माण केलेलं असेल, पूर्ण त्यानेच जर हे विश्व निर्माण केलेले आहे, हे जर गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले. देव आहे हे जरी कुणी म्हणत असेल तर कुणाला भेटलं का आतापर्यंत, भेटलंय का? त्याचं रंग रूप डोळे केस नाक काहीतरी बघायला पाहिजे की नाही. देव जर असेल तर भेटलं का कुणाला? म्हणून देव अस्तित्वात आहे किंवा त्याने हे विश्व जर निर्माण केलं हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही, त्यांनी हे मान्य केले. तिसरा मुद्दा जो आहे जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केलं. तिसरा मुद्दा काय होता? जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केलं. आणि कपिलाच्या या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टाच्या दृष्टीने अनावश्यक आहे, म्हणजे काहीच कामाचा नाही. जसं कचरा आपण डस्टबिन मध्ये टाकतो तशा पद्धतीने हा काहीच कामाचा नाही, आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी तो सोडून दिलेला आहे. कपिलाच्या या तत्वज्ञानातून त्यांनी किती मुद्दे घेतले बुद्धांनी? कोणते कोणते बोला सर. बरोबर, अभिनंदन आमच्या वडमारे ताईचं. दुसरा मुद्दा बोला. देव आहे, हा कुणाला दुसरा पुरावा नाही देवाचा, बरोबर आहे, म्हणून ते मान्य केलं नाही. राईट. आणि तिसरा तर आपण त्याच्यातच वावरत आहोत ना. तिसरा जगामध्ये काय आहे? ह्या 3 गोष्टी आज घेऊन जायच्या सोबत. जसं लेकराला आपण प्रसाद एका कोपऱ्याला बांधतो इथे आणि घेऊन जातो, तशा ह्या 3 गोष्टी इथं अशा बांधायच्या आणि घेऊन जायच्या. कपिलाचं तत्वज्ञान या ठिकाणी 3 मुद्दे जे आहेत, नाही आजच्या तरी 3च मुद्दे घेऊन जायचे आपल्याला. ते तर पात्र भरून तर 3 महिन्यामध्ये पात्र भरणारच आहे आपलं. परंतु आजच्या दिवसाला आपल्याला 3 मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. हे कपिलाचे 3 मुद्दे जे आहेत किंवा 3 बाबी या ठिकाणी बुद्धांनी काय केलेले आहेत? स्वीकार केलेले आहेत. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असी ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकरण्याची.
प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.